राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज निकाल सुद्धा लागला। बहुतांश महापालिकेत कमळ फुलले, महायुतीचा विजय झालाय आणि मुंबई महापालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। इथे सुद्धा सत्ता बदल झालाय। निवडणूक म्हणजे एक प्रकारे लोकशाहीचा उत्सव असं आपण म्हणतो, पण हा उत्सव शांततेत पार पडू द्यायचा नाही असा विडा काही लोकांनी उचललाय। मग निवडणूक आयोगावर आरोप, ईव्हीएम हॅक, वोट चोरी हे सपशेल फेल ठरल्यानंतर काल अखेर विरोधकांना एक नवीन मुद्दा मिळाला। तो म्हणजे बोटावर लावण्यात आलेली शाई। उद्यापासून सगळ्याच मराठी न्यूज चॅनलवर एक नवा कोरा चित्रपट, एक नवं कथानक आपल्या भेटीला येईल। ते म्हणजे महायुती हसली, शाई पुसली। मुख्य भूमिकेत अर्थातच उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि पाहुणे कलाकार म्हणून राहुल गांधी। मुख्य सूत्रधार आणि दिग्दर्शक अर्थातच संजय राऊत। विशेष आभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोग। तर आपल्यासाठी सादर होणारे महायुती हसली, शाई पुसली। आपण हरतोय हे लक्षात आल्यानंतर रडीचा डाव सुरू करायचा हे विरोधकांचं नेहमीचं नाटक। पण खरं म्हणजे या निकालावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या भावनिक नाटकाला, त्यांच्या भावनिक आवाहनाला मुंबईकर भुललेले नाहीयेत। त्यांनी सरळ केराची टोपली दाखवली। काल मतदान झाल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा होती, ते म्हणजे शाई पुराण सगळीकडे गाजत होतं। बोटावर लावलेली शाई काढण्याची विरोधकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली। बरं, हे सगळं बघून काही सामान्य मतदार घरी गेले, त्यांनी सुद्धा वेगवेगळे प्रयोग केले। मग साबण लावला, सॅनिटायझर लावलं, नेल पॉलिश रिमूव्हर आणलं आणि शाई काढण्याचे प्रयत्न केले। मग त्याचे अनेक फोटो, व्हिडिओ आपण सगळ्यांनीच पाहिलेत। बरं, काही पत्रकार मित्रमैत्रिणींचे तर आभारच मानायला हवेत। म्हणजे ती शाई जर निघत नसेल तर तुम्ही कोणकोणते प्रोडक्ट वापरू शकता, तुमच्या घरात जर ते नसतील तर बाहेरून दुकानातनं तुम्ही आणा, पण ती शाई काढा असा एक प्रकारे संदेशच ते देत होते। म्हणजे अनेक न्यूजरूम मध्ये हे प्रयोग आपल्याला बघायला मिळाले। आता त्यापैकी काही पत्रकारांची शाई ही फिकट झाली, पण पूर्णपणे गेली नाही। बरं, ती जात नसेल तर वेगवेगळ्या आयडिया सुद्धा ते आपल्याला देत होते। मुळात हे सगळं कशासाठी करायचं, ती शाई का काढायची? अनेक पत्रकारांनी ठाकरे बंधू यावेत यासाठी खूप प्रयत्न केले। म्हणजे वातावरण निर्मिती खूप छान केली होती, त्यापैकी अनेकांचं कौतुक सुद्धा झालं। पण जसे एक्झिट पोल बाहेर आले तसे त्या पत्रकारांचे चेहरे पडले आणि निकाल त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लागलाच नाहीये। पण शाई हा मुद्दा मात्र त्यांनी चांगला लावून धरला। आता या सगळ्या शाई प्रकरणावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे नेमकं काय म्हणालेत ते ऐकूया। शाई भारत निवडणूक आयोग जी केमिकल शाईमध्ये वापरतं, म्हणजे ते सिल्वर नायट्राइट जे केमिकल आहे तेच केमिकल आमचे 30 शाई इंडेलिबल आम्ही वापरतो। मात्र भारत निवडणूक आयोग ही काढीने लावते शाई। मात्र 2010 पासून राज्य निवडणूक आयोग ही मार्कर पेनच्या स्वरूपात ती शाई लावते आहे। आणि ज्या कंपनीने मार्कर पेन तयार केलेलं आहे 2010 पासून कोरस कंपनीचे हे मार्कर पेन आहे आणि तेच पेन आपण कोरस कंपनीचेच पेन वापरलेलं आहे। मात्र ती शाई ड्राय व्हायला थोडं साधारणतः एक 10 ते 12 सेकंड लागतो, पण 10 ते 12 सेकंड पर्यंत तो मतदार त्या मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो। त्याच्यामुळे एकदा ड्राय झाली तर ती शाई निघू शकत नाही। मी तुम्हाला सांगितलं आहे की ती ऍक्च्युअली शाई जी आहे ती शाई निघायला नाही पाहिजे आणि निघत नाही ती शाई। आणि ऍक्च्युअली आता त्यांनी व्हिडिओ कुठलं केमिकल वापरलं आणि कशा पद्धतीने ते काढलं ते आम्हाला माहिती नाही, पण अशा प्रकारच्या तक्रारी आम्ही नक्की चौकशी करू त्याची। आता काही तथ्य समजून घेऊ। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सभ्य आणि सुज्ञ मतदार हे मतदान झाल्यानंतर घरी जातात, फार तर एखादा फोटो पोस्ट करतात, पण शाई काढण्याचे प्रयत्न करत नाही। त्यामुळे शाई कशी जाते हे दाखवायला नेल पॉलिश रिमूव्हर वापरणाऱ्यांच्या केविलवाण्या प्रयत्नांना अजिबात यश आलेलं नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाई पुसली गेली म्हणून लोकशाही धोक्यात, लोकशाहीची हत्या, हे लॉजिक कसं काय येऊ शकतं? ईव्हीएम हॅक किंवा वोट चोरी हे मुद्दे चालले नाही म्हणून आता नवीन घोटाळा, तो म्हणजे शाई घोटाळा। शाई पुसली गेली म्हणजे लगेच तुम्हाला दुबार मतदान करता येतं का? तर अजिबात नाही। जेव्हा तुम्ही मतदानाला जाता तेव्हा तिथे आपल्या नावासमोर आपल्याला सही करावी लागते। जे निरक्षर असतात त्यांच्या अंगठ्याचे ठसे घेतले जातात
आणि आपलं जे नाव असतं त्या नावाखाली अंडरलाईन मारली जाते, म्हणजे आपण मतदान केलं. आणि हे सगळं आपल्या मागे होतं का? तर नाही, आपल्या समोरच होतं. आता या सगळ्या चर्चेवर मंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. मुळात प्रश्न आहे, ज्यांना वाटतं ना शाहीवर लोचा आहे त्यांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे का? अहो, या देशामध्ये या व्यवस्थांमध्ये पूर्ण प्रक्रियेची पावलं आहेत, टप्पे आहेत. ज्याला वाटत होतं शाही त्याने तक्रार केली का? त्याने डायरेक्ट शाही पुसली पण तक्रार केली नाही, हा गुन्हा नाही आहे? आणि त्याच्यावर कथानक रचण्याचा प्रयत्न, मी कालही म्हटलं, हे राजकीय नाटकातले एका अर्थाने आपण त्याला म्हणू कलाकार, नटसम्राट, हे दोन्ही बंधू राजकीय नटसम्राट आहेत. त्यांनी याच्यावर कथानक रचलं की शाही आणि बोगस. पहिलं शाही पुसणाऱ्याने तक्रार केली नाही, ती पुसली ही दुबार आणि बोगस मतदानासाठी केली आहे, त्यावर तक्रार करावी. यापुढे जो शाही पुसेल त्याच्यावर तक्रार करावी, गुन्हा घ्यावा. ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे का? निवडणूक आयोगाशी संवाद करा, प्रेस कॉन्फरन्सेस, वार्ताहर परिषद घेऊन कथानक उभं करून राजकीय नटसम्राट, ही तुमची भूमिका आहे ठाकरे बंधूंची, आणि म्हणून तुम्ही रडके आहात, हे आमचा आरोप आहे. थोडक्यात काय तर विरोधक एक कथानक रचण्याचा प्रयत्न करताय. साबण, सॅनिटायझर किंवा नेल पॉलिश रिमूव्हर किंवा इतर अजून कोणतीही गोष्ट वापरली तर ती शाई फिकट होते, हे तज्ज्ञांनी सुद्धा आधीच सांगितलंय. पण त्यामुळे लगेच तुम्हाला बोगस मतदान किंवा दुबार मतदान करता येतं का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. कारण दुबार मतदान करणं हे अजिबात सोपं नाहीये. निवडणूक आयोगाने मार्करऐवजी नेहमीची शाई वापरायला हवी होती. हे जरी खरं असलं तरी शाई पुसण्याचं प्रात्यक्षिक दाखवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम का करायचं? म्हणजे यातून नक्की काय साध्य करायचंय? आपण का हरलो किंवा मतदारांनी आपल्यावर विश्वास का ठेवला नाही, याचं आत्मपरीक्षण करायचं सोडून कुठल्या तरी दुसऱ्याच गोष्टीवर एखादा फेक नरेटिव्हचा मुद्दा आणायचा आणि त्यावर खापर फोडायचं, हे विरोधकांचं नेहमीचंच झालंय. म्हणजे राहुल गांधींमुळे सगळ्याच विरोधकांना ही सवय लागली. खरं म्हणजे असे फेक नॅरेटिव्ह हे लोकशाहीसाठी घातक आहेत. आजच्या भागात इथेच थांबते, पण या सगळ्याच प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समधनं नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.